नमस्कार मित्रांनो, आपण बघणार आहोत पोलीस भरतीसाठी फार महत्त्वाचं, ज्यामध्ये आपण मेरिट पासून वाचू शकतो आणि मेरिट मध्ये जास्त मार्क मिळवू शकतो, म्हणजेच भूमिती. म्हणजे आज नवीन चॅप्टर काय सुरू करणार आहोत आपण, आणि भूमिती आपण असं बघणार आहोत चॅप्टर वाईज, म्हणजे चौरस किंवा ज्याला वर्ग किंवा स्क्वेअर म्हणतात त्याचे पूर्ण प्रश्न एकाच चॅप्टरमध्ये, म्हणजे पोलीस भरतीला आलेले किंवा न आलेले सर्व प्रश्न तयार काय होऊ शकतात, कसे होऊ शकतात, आणि सर्व प्रश्न तुम्ही बघा. यापेक्षा सोपी कोणी शिकवू शकत नाही आणि शिकवणार पण नाही. आणि जे चॅनलला नवीन असतील त्यांनी सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. तर मित्रांनो, चला बेसिक माहितीपासून लक्ष असू द्या. तर चौरसला वर्ग म्हणतात, स्क्वेअर म्हणतात, आणि तो भूमितीचा एक चॅप्टर आहे. तर लक्षात असू द्या, चौरस म्हणजे चार बाजू. किती बाजू? चार बाजू. आता लक्षात असू द्या, चारही बाजू कशा असतात? समान. चौरसाच्या चारही बाजू समान असतात. म्हणजे समान म्हणजे नेमकं जर ही ए असेल, ही असेल, सर्व बाजू काय असेल? ए असेल. भामटे मला माहिती तुम्हाला ए समजत नाही सर, यक्स यक्स यक्स, म्हणजे ही यक्स असेल, ही यक्स असेल, ही यक्स असेल, तर ही बाजू असेल यक्स. मला माहिती आहे तशीच तुम्हाला तुमची यक्स समजत नाही, हा यक्स कुठून समजणार? तर मित्रांनो, आता अंकामध्ये घेऊन ही बाजू 10 असेल तर ही पण 10 असेल, ही पण 10 असेल आणि ही पण 10 असेल. म्हणजे चारही बाजू काय असतात? समान असतात. आता मित्रांनो, सर्व कोणांची बेरीज किती असते? 360 अंश. हे का बरं मित्रांनो? कारण की जेव्हा गुणोत्तर प्रमाणाचा प्रश्न बनतो त्यावेळेस फार महत्त्वाचा आहे की सर्व कोणांची बेरीज किती असते? 360. कारण की खूप साधा प्रश्न विचारला जातो जो आपल्याला येत नाही आणि सुचत नाही, म्हणून आपल्याला सर्व गोष्टी येणं गरजेचं आहे. तर सर्व कोणांची बेरीज किती असते? 360. चार बाजू असल्यामुळे 360 भागीला 4 म्हणजेच 90 अंश. म्हणजेच प्रत्येक कोण हा 90 अंशाचा असतो. किती अंशाचा असतो? 90 अंशाचा असतो. नवीन काहीच नाही. म्हणजे प्रत्येक कोण हा 90 अंश असतो. चौरसाला किती बाजू असतात? चार बाजू असतात. चारही बाजू कशा असतात? समान असतात. सर्व कोणांची बेरीज किती असते? 360 अंश. प्रत्येक कोण हा किती अंशाचा असतो? 90 अंशाचा असतो. तर मित्रांनो, याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आपण थोडं पुढे जाऊया. तर मित्रांनो, काही सूत्र तुम्हाला सांगणार आहोत. तर सूत्रामध्ये काही सूत्र फार महत्त्वाचे असतात. तर पहा, क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय? बाजूचा वर्ग. काही भामटे म्हणतील सर काही पुस्तकामध्ये ए वर्ग आहे. अरे बाबा, तू बाजू घे, एक्स घे, एल घे, मला काही घेणं नाही आहे. फक्त मला बाजूचा काय लागेल? वर्गच लागेल. सर कोणत्या पुस्तकामध्ये? सर एल वर्ग आहे सर. अरे बामट्या, ती यल एक बाजू पकडलेली आहे, बरोबर आहे ना? ती एक बाजू पकडलेली आहे. बाजूचं काय असेल? वर्गच असेल. म्हणजे नवीन काही आहे का? त्यानंतर क्षेत्रफळ लक्षात असू द्या. क्षेत्रफळ म्हणजे दोन बाजूंचा गुणाकार, बाकी काहीच नाही. हे बेसिक पॉईंट आहे, हा फार महत्वाचा आहे. हा कोणत्या पण इक्वेशनला लागतो. म्हणजे कशाचंही सूत्र फक्त याच्यावरून तयार होतं, दोन बाजूंचा गुणाकार. परत परिमितीचे सूत्र काय आहे? 4 गुणेला बाजू. सर त्या पुस्तकामध्ये असं नाही सर, तुम्ही चुकले. 4 गुणेला ए आहे सर, 4 ए आहे सर. अरे भामट्या, ए म्हणजे मी तुला आधी सांगितलं की बाजू आहे. तू 4 गुणेला बाजू लिही, 4 गुणेला तिचं नाव लिही. काही अडचण आहे का? मला काहीच अडचण नाही. तिचं नाव लिहिलं तर बरं वाटेल, तुला आठवण तरी राहणार. म्हणजे तिचा वर्ग 4 गुणेला ती. त्यानंतर कर्णिक 2 गुणेला बाजू. परत प्रश्न तोच, सर बाजू नाही, कर्णिक 2 गुणेला ए. तू तिचं नाव घे लक्षात, कर्णिक 2 गुणेला ए. म्हणजे हे झाले आपले सूत्र, जे फार महत्त्वाचे होते. आणि परिमितीचं एक सूत्र नेहमी लक्षात असू द्या, सर्व बाजूंची बेरीज. सर्व बाजूंची बेरीज. आता पहा,
बाजू किती होत्या 4 म्हणजे 1 + 1 + 1 + 1 म्हणजे 1 2 3 4 म्हणजे तयार झालं 4. बरोबर आहे, काही नवीन नाही. तर चला मित्रांनो जाऊया टाईपकडे. तर टाईप नंबर 1. टाईप नंबर 1. तर बघा टाईप नंबर 1 मध्ये आपण क्षेत्रफळ बघणार आहोत. काय बघणार आहोत? क्षेत्रफळ. नवीन काहीच नाही. क्षेत्रफळामध्ये एक एक प्रश्न फक्त बघा. क्षेत्रफळ बघताना लक्षात असू द्या, मी सर्व प्रश्न घेणार आहे. फक्त तुम्हाला माइंड तुमचा जागेवर ठेवायचा आहे. प्रश्नामध्ये काय सांगणार आहे काही नाही. पहिल्या प्रश्नावर ठरवू नका की पुढील प्रश्न सोपे असतील. सुरुवातीला तुम्ही पहिल्या पायरीवर पाय ठेवता, तसंच या गणितामध्ये पण आपण पहिल्या पायरीवर पाय ठेवणार आहोत. चला बघूया टाईप नंबर 1 क्षेत्रफळ. तर मित्रांनो पहिला प्रश्न, 10 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? तर मित्रांनो आपल्याला काय विचारलेलं आहे? क्षेत्रफळ. मग तू फॉर्म्युला तिच्या नावाने पाठ केला की मी सांगितलेला पाठ केला होता? तिच्या नावाने केला असेल तिचं नाव लिही, आणि जर माझ्या हिशोबाने केला असेल तर माझ्या हिशोबाने. म्हणजे क्षेत्रफळ काय आहे? फॉर्म्युला बाजूचा वर्ग. बरोबर आहे. मग बाजू किती आहे आपली? 10. 10चा वर्ग म्हणजेच 10 × 10. आलं उत्तर किती असेल? 100. मग सेंटीमीटर आहे तर क्षेत्रफळ म्हणजे सेंटीमीटरचा वर्ग. चला मित्रांनो प्रश्न क्रमांक 2, 15 सेंटीमीटर बाजू असलेल्या 15 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? परत फॉर्म्युला तोच, बाजूचा वर्ग. बाजू किती आहे? 15चा वर्ग म्हणजेच 15 × 15 किती आहे उत्तर? 225. तर होमवर्क मध्ये प्रश्न लिहिता का तुम्ही 4-5? हो सर. 13 सेंटीमीटर, 17 सेंटीमीटर, 19 सेंटीमीटर. हे 3 प्रश्न कशामध्ये आहेत तुम्हाला? होमवर्क मध्ये. तर चला आता तुम्ही माती कुठं पहा? खाता पहा. जसा तिचा मेसेज आला की माती खाल्ली, तसा प्रश्न बदलला की माती खाल्ली. मित्रांनो आता बघूया. टाईप नंबर 1 मध्ये फक्त प्रश्नाची भाषा चेंज. फक्त प्रश्नाची भाषा काय चेंज? तर पहिला प्रश्न बघा. कर्णी 3 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? खाल्ली की माती तुम्हाला आकडा आला दिसला? खाल्ली माती. अरे बाबा नवीन काहीच नाही रे बाबा. क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग म्हणजे कर्णी 3चा वर्ग म्हणजे कर्णी 3 गुणिला कर्णी 3. 3 × 9 आणि 9चे उत्तर किती? 3. बाकी नवीन काही आहे का? अजिबात नाही. परत दुसरा प्रश्न, बाजू कर्णी 7 सेंटीमीटर. क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय आहे? बाजूचा वर्ग म्हणजे कर्णी 7चा वर्ग. कर्णी 7चा वर्ग किती ना? 7. परत तिसरा प्रश्न, बाजू किती आहे? 2 कर्णी 3 सेंटीमीटर. तर क्षेत्रफळ म्हणजेच 2 कर्णी 3चा वर्ग. 2चा वर्ग 4, कर्णी 3चा 3, 4 × 3 = 12. बाकी काही नवीन आहे का? अजिबात नाही. तर कसं होते? वेळोवेळी तिचा मेसेज आणि तुम्ही माती खाता. चला बघूया होमवर्क. होमवर्क मध्ये याचे प्रश्न 8 लिहूया. 6 7. खूप सोपा प्रश्न लिहिणं. बाजू कर्णी 8, बाजू कर्णी 5, बाजू कर्णी 11, बाजू कर्णी 13. बाजू सेंटीमीटर लिहा, मीटर लिहा, तिचं नाव लिहा, काशीकर काही घेतले नाही मध्ये. परत कर्णी 27, 2 कर्णी 5, 2 कर्णी 11, 3 कर्णी 7. म्हणजे 8ही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सोडवायचे आहे. परत बघा प्रश्न कसे पलटी मारतात. प्रश्न कसे पलटी मारतात.
म्हणजे फक्त कसं आहे, प्रश्न चेंज होत राहतात, पण आपल्याला चेंज व्हायचं नाही. अजिबात चेंज व्हायचं आहे काय? अजिबात नाही. तर परत बघा प्रश्न. एका चौरसाचे क्षेत्रफळ 64 सेंटीमीटरचा वर्ग आहे. तर चौरसाची बाजू किती? आता भान ठेव, ना तिचं नाव येईल, ना ए येईल, ना यल येईल. शब्द काय येईल? बाजूच येणार आहे. नवीन काही येणार आहे का? आहे नाही. तर क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय असते? बाजूचा वर्ग. आता क्षेत्रफळ किती दिलेलं आहे? 64 सेंटीमीटरचा वर्ग. म्हणजे बाजू किती येणार आपली? 8. 64 चे वर्गमूळ 8. नवीन काही आहे का? अजिबात नाही. परत दुसरा प्रश्न. क्षेत्रफळ 121 सेंटीमीटरचा वर्ग. तर बाजू किती? परत बाजूचा वर्ग बरोबर 121 सेंटीमीटर वर्ग. बाजू बरोबर किती येणार आहे? 11. 121 चा वर्गमूळ किती येणार? 11. बाकी तुम्हाला सांगायची गरज नाही की वर्गमूळ कसं टाकायचं आहे, काय करायचं आहे, नवीन काहीच नाही. परत होमवर्कसाठी तुम्हाला 3 ते 4 प्रश्न देतो. या क्षेत्रफळ 484 सेंटीमीटरचा वर्ग. क्षेत्रफळ 529 सेंटीमीटरचा वर्ग. क्षेत्रफळ 625 सेंटीमीटरचा वर्ग. क्षेत्रफळ 961 सेंटीमीटरचा वर्ग. तर चारही इथं तुम्हाला काय करायचं आहे? बाजू. चारही प्रश्नाच्या काय करायच्या आहेत? बाजू. परत माती कशी खाता तुम्ही बघा. माती खरोखर खाता तुम्ही. ती कशी? तर बघा, एका चौरसाचे क्षेत्रफळ 27 सेंटीमीटर वर्ग आहे. तर बाजू किती? तर बाजू किती? बघा मित्रांनो, एका चौरसाचे क्षेत्रफळ 27 सेंटीमीटर वर्ग आहे. तर बाजू किती? काहीच नवीन नाही. क्षेत्रफळ चा फॉर्म्युला आपल्याला माहित असायला पाहिजे. काय आहे? बाजूचा वर्ग बरोबर 27 सेंटीमीटरचा वर्ग. बाजू बरोबर करणे किती आहे? 27. या आधी सर तुम्ही वर्गमूळ का वर टाकलं? कारण की त्यांना फाशी बसत नव्हती, यांना फाशी बसते, कारण की याचं वर्गमूळ निघायला थोडं हार्ड जाते. तर मित्रांनो 27 ची पुढे काय होणार? 9 गुणिले 3 म्हणजे 9 चे बाहेर 3 म्हणजे 3 करणे 3. मित्रांनो सर्व गोष्टीचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत. तुम्हाला फक्त लिंक मध्ये जायचं आहे किंवा चॅनल मध्ये जायचं आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघायचे आहे. सर्व एक एक गोष्ट मी तुम्हाला शिकवलेली आहे. पण जर तुम्हाला तिच्यापासून वेळ असेल तर माझे व्हिडिओ बघा, अन्यथा तिलाच वेळ द्या. आणि ते तुम्हाला फक्त 1 दिवस वेळ मागा, नंतर तुमचा वेळ नको तिला दुसरा कोणाचा वेळ हवा. आता चला बघूया होमवर्कसाठी प्रश्न. क्षेत्रफळ 45 सेंटीमीटरचा वर्ग. क्षेत्रफळ 125 सेंटीमीटरचा वर्ग. क्षेत्रफळ 48 सेंटीमीटरचा वर्ग. क्षेत्रफळ 50 सेंटीमीटरचा वर्ग. चारही प्रश्नांचे तुम्हाला उत्तर काढायचे आहे आणि कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता जर वेळ असेल तर. चला मित्रांनो, आता परत आणखी काय भाषा चेंज होऊ शकते, म्हणजे प्रश्नामध्ये काय काय भाषा चेंज होऊ शकते हेच आपल्याला बघायचं आहे. म्हणजे हा टाईप नंबर 1च आहे, अजून खूप सारे प्रश्न बघायचे आहेत. चला परत पहिला प्रश्न टाईप नंबर 1. जर चौरसाची बाजू 10% वाढली तर
क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? मित्रांनो, जे प्रश्न याच्यामध्ये येऊ शकतात ते प्रत्येक प्रश्न आपल्याला तो घ्यायचा आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्न बघायचा आहे. जर चौरसाची बाजू 10% वाढली तर क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल? मित्रांनो, मी जेव्हा क्षेत्रफळाचा व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये मी शॉर्टकट सांगितलेला आहे, पण आणखी मी तुम्हाला काहीतरी शॉर्टकट शिकवणार आहोत. आपली बाजू आधी किती घ्यायची? 10. 10चा वर्ग 100. 10% वाढली म्हणजे 10ची बाजू किती झाली? 11. आणि 11चा वर्ग 121. म्हणजेच किती टक्क्याने वाढली? 21% क्षेत्रफळ वाढले. आणि 10चे 11 कसे झाले जर हे बघायचं असेल तर शेकडेवारीचा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सर्व गोष्टी नॉलेज त्यामधून येऊन जाणार. पण वेळ असेल तरच बघायचा. परत दुसरा प्रश्न बघूया. यामध्ये प्रश्न क्रमांक 2. चौरसाची बाजू 20% वाढली तर क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल? परत बाजू किती आहे? 20. बाजू किती आहे? 10. 10ची किती होणार आहे? 12. 10चा वर्ग 100 आणि 12चा वर्ग 144. म्हणजे किती टक्क्याने वाढली? 44%. आता तुम्ही खूप जण काही जण खूप कन्फ्युज आहात, ते कन्फ्युजन मी दूर करतो तुमचं. बघा आता पहा, हे तर कन्फ्युजन असायलाच पाहिजे. म्हणजे आधी 100 होती आणि नंतर किती झाली? 120. याचे शून्य इथेच कापून टाकायचे, बरोबर आहे? 10चा वर्ग 100 आणि 12चा वर्ग 144. म्हणजे किती टक्क्याने वाढली? 44%. सर्व गोष्टी लक्षात असू द्या. तर चला, होमवर्कमध्ये 3 ते 4 प्रश्न देतो. प्रश्न 3 पासून 4 आणि 5. चौरसाची बाजू 50% वाढली, 30% वाढली आणि 40% वाढली. मित्रांनो पहा, सर्व प्रश्न मी यामध्येच घेणार आहे, फक्त तुम्हाला वेळ असायला हवा. मी तुम्हाला सर्व प्रश्नांचे समाधान यामध्येच देणार आहे. तर चला जाऊया पुढे. आणखी फक्त भाषा चेंज कर बाबा. जसं तुम्ही खाली येता तिची जशी भाषा चेंज होते तशी प्रश्नाची पण भाषा चेंज होते, बरोबर आहे ना? म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं तुमचा नफा होते की तोटा होते, म्हणजे तुम्ही एक खरेदी किंमत आहात. तसं या प्रश्नामध्ये पण तुमचा फायदा तर तिचा फायदा, आणि तर तुम्ही घाट्यात तर तुम्हाला ते ओळखत पण नाही. टाईप नंबर 1 मध्येच प्रश्न पहा. जर चौरसाची बाजू दुप्पट केली तर क्षेत्रफळ किती पट होईल? म्हणजे चौरसाची बाजू दुप्पट केली तर क्षेत्रफळ किती पट होईल? म्हणजे आता आधी तिचं नाव घ्या, आकडा घ्या, काही पण घ्या, काही अडचण आहे का आपल्याला? अजिबात नको. म्हणजे आपण जर चौरसाची बाजू आधी 10 घेतली तर 10चा वर्ग 100, बरोबर आहे ना? दुप्पट केली म्हणजे 10ची किती होणार? 20. 20चा वर्ग 400, म्हणजे किती पट झाली? 4 पट, बरोबर आहे ना? नवीन काहीच नाही मित्रांनो. परत तर आम्हाला असं समजलं नाही, अरे भामट्या तुला x खूप आवडते, आधी x आता 2x, x वर्ग आणि 4x वर्ग किती पट झाली? 4 पट. तिचं नाव बघू का? मला कमेंट कर, तिचं नाव घेऊन लागतो प्रश्न. परत प्रश्न यामध्ये दुसरा. जर चौरसाची बाजू तिप्पट केली तर क्षेत्रफळ किती पट होईल? बाजू आणि इकडे लिहायचं आहे क्षेत्रफळ. आधीची बाजू 10 घेतली, 10चा वर्ग 100 आणि तिप्पट केली म्हणजे 10ची किती होणार? 30. 30चा वर्ग 900, म्हणजेच किती पट झाली? 9 पट. किती पट झाली? 9 पट. आता जसं म्हटलं आला तिचा मेसेज खाल्ली माती, तसंच यामध्ये पण जर नवीन काही केलं तर तू माती 100% खाशील, मला माहिती आहे. मोडायचं का? मोडायचंच. प्रश्नामध्ये तुम्ही काही पण करू शकता मित्रांनो, तुमच्या सर्व गोष्टी तुमच्या स्वतःवर डिपेंड आहे. जर चौरसाची बाजू 3/5 पट केली तर क्षेत्रफळ किती पट होईल? तर पहा मित्रांनो,
इकडे लिहायची आहे बाजू आणि इकडे लिहायचं आहे क्षेत्रफळ. आता बघा तुमच्या सुधार आहे. आधी घेतली बाजू 10, 3/5 पट म्हणजे 10 गुणिले 3/5, 5 गुणिले 10, 3 गुणिले किती आली 6, 10चा वर्ग 100, 6चा वर्ग 36. आता किती पट झाली सांगायला तुम्हाला फार अवघड होणार आहे. 100% मला माहित आहे तुम्हाला अवघड होणारच आहे. 36/100 म्हणजे 4 9 आणि 4 25 म्हणजे किती पट झाली 9/25 पट. बाकी काहीच नवीन नाही. आणखी थोडी भाषा चेंज कशी होते काय होते या सर्व गोष्टी आपल्याला बघायच्या आहे. फक्त थोडासा धीर हवा मनाला आणि प्रश्न प्रत्येक येणार आहे. चला बघूया. बघा आता जर चौरसाची बाजू 2 सेंटीमीटरने वाढली तर क्षेत्रफळ चौरसाची बाजू 2 सेंटीमीटरने वाढली तर क्षेत्रफळ 24 सेंटीमीटर स्क्वेअरने वाढते. तर चौरसाची बाजू किती? चौरसाची बाजू किती? तर पहा मित्रांनो चौरसाची बाजू क्षेत्रफळ फॉर्म्युला काय बाजूचा वर्ग किंवा यालाच a वर्ग लिहू शकतो. बरोबर आहे. म्हणजे बघा आधीची बाजू a आणि नवीन बाजू काय असेल a अधिक 2. काही नवीन आहे का नाही. तर बघा आधीचे क्षेत्रफळ किती असेल a वर्ग आणि आताची a अधिक 2चा वर्ग. बरोबर आहे का. म्हणजे पहा हा झाला मित्रांनो बाजू आधीच्या आणि हे काय झाले क्षेत्रफळ. म्हणजे पहा आणि क्षेत्रफळ किती सेंटीमीटरने वाढलं 24 सेंटीमीटरचा वर्ग. म्हणजे या दोघांमधील अंतरच आहे की नाही मित्रांनो. म्हणजे बघा a वर्ग a अधिक 2चा वर्ग वजा a वर्ग बरोबर किती 24 सेंटीमीटरचा वर्ग. बाकी काहीच नवीन नाही. तर बघा a स्क्वेअर प्लस 4a प्लस 4 मायनस a स्क्वेअर बरोबर 24 सेंटीमीटरचा स्क्वेअर अधिक a वर्ग वजा a वर्ग 4a अधिक 4 बरोबर 24 सेंटीमीटरचा स्क्वेअर. तर 4a बरोबर 24 वजा 4 तर 4a बरोबर किती आले 20 तर a बरोबर किती 5 म्हणजे बाजू किती आली 5 आणि नवीन बाजू 7. म्हणजे आपल्या चौरसाची बाजू किती आहे 5. नवीन काही आहे का मित्रांनो अजिबात नाही. प्रश्नामध्ये नवीन काहीच नाही. परत यामध्ये प्रश्न क्रमांक 2 बघायचा आहे. चौरसाची बाजू 5 सेंटीमीटरने वाढली तर क्षेत्रफळ 125 सेंटीमीटरचा वर्गाने वाढतो. तर चौरसाची बाजू किती बघा. आधी बाजू लिहूया नंतर काय लिहूया क्षेत्रफळ लिहूया. बरं आधीची बाजू किती असेल a नंतर किती झाली a अधिक 5 म्हणजे सुरुवातीला बाजू a होती तर बाजू किती झाली a अधिक 5 म्हणजे बाजूमध्ये 5ची वाढ झालेली आहे. मित्रांनो हेच प्रश्न आपल्याला नोकरीवरून लागण्यासाठी वाचवतात आणि आपण वाचायला नको. आपल्याला नोकरीवर लागायचं आहे. म्हणजे यावेळेस काहीच खंत नको नोकरीवर लागायचंच आहे. तर म्हणजे पहिली बाजू a होती आणि a अधिक 5. तर मित्रांनो बघा क्षेत्रफळ काय असेल a चा वर्ग आणि a अधिक 5चा वर्ग. तर बघा क्षेत्रफळ म्हणजे कोणत्याही बाजूला किती वेळा गुणाकार 2 वेळा. बरोबर आहे ना. कारण की आता बघा आता मला सांगा क्षेत्रफळाची वाढ किती झाली 125ची
म्हणजे जेव्हा बाजू वाढली तेव्हा क्षेत्रफळ किती वाढलं 125 ने. म्हणजेच यांची वजाबाकी किती असेल 125. म्हणजेच a अधिक 5 चा वर्ग वजा a वर्ग बरोबर किती 125. a वर्ग अधिक 10a अधिक 25 वजा a वर्ग बरोबर किती 125. वजा a वर्ग अधिक a वर्ग घडलं 10a अधिक 25 बरोबर 125. 10a बरोबर 100 म्हणजे 25 झाले. तर a बरोबर किती आली बाजू 10. म्हणजे सुरुवातीची बाजू 10 नंतरची बाजू 15. म्हणजेच प्रश्नामध्ये नवीन काहीच नाही. तर मित्रांनो व्हिडिओला पूर्णपणे बघायचा आहे आणि चौरसाचे 2 ते 3 पार्ट मिळाले तुम्हाला. किती पार्ट 2 ते 3. त्यामध्ये तुम्हाला सर्व चौरसाचे प्रश्न पोलीस भरतीला कसे येत आहेत, काय येणार आहे, कसे प्रश्न बनतात, सर्व प्रश्नांचा सराव मी घेणार आहे. आणि व्हिडिओ पूर्णपणे बघा म्हणजेच भूमिती तुम्हाला एक मार्क देणार आहे. बाकी सर्व टॉपिक विद्यार्थ्यांचे झालेले असतात. फक्त या टॉपिकवर जास्त भर देण्याची गरज असते. तर मित्रांनो तुम्हा सर्वांचे धन्यवाद आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा.